धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिरपूर तालुक्यातल्या कोडीद या गावाला काल गेलो होतो. तिथे रात्रभर थांबलो. सकाळी रात्री पण ग्रामस्थांची चर्चा केली, सकाळी पण ग्रामस्थांची चर्चा केली. अंगणवाडी, तलाठी कार्यालय, नंतर आपल्या सेतू केंद्र, अशा वेगवेगळ्या कार्यालयांना तिथे भेटी दिल्या. शाळा, आश्रमशाळा बघितली आणि मग स्थानिक लेवलच्या ज्या काही अडचणी समजून येतात की तिथे ग्रामस्थांना लाडकी बहीण असेल किंवा मग आपली संजय गांधी, इंदिरा गांधी आहे, त्याच्यासाठी अडचणी येतात. रेशनच्या दुकानामध्ये बघितल्या काय अडचणी येतात आणि त्याच्या सगळ्यांची एक नोंद घेतली. आणि आज मी त्या सर्व बाबी वरिष्ठांना, राज्याचे जे प्रमुख आहेत त्या विभागाचे, त्या विभागाचे आयुक्त किंवा त्या विभागाचे सचिव, त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याशिवाय आज शिरपूर येथे असताना शिरपूर नगरपालिकेला पण भेट दिली. त्यांच्या नगरपालिकेचं कामकाज समजून घेतलं, त्याचा आढावा घेतला. त्यांचा जो मोठा रुग्णालय आहे त्याला सुद्धा भेट दिली आणि त्यांच्या पण कामकाज आम्ही समजून घेतले. एक चांगल्या पद्धतीचं काम मला वाटते शिरपूर तालुक्यामध्ये होत आहे. 100 दिवसाचा जो कार्यक्रम झाला होता राज्य सरकारचा, त्याच्यापैकी जे नाशिक विभागातले टॉपचे जे 3 कार्यालय होते, तशा 3 कार्यालयांना शिरपूरमध्ये बक्षीस मिळालं. मला वाटते विभागामध्ये सर्वात जास्त बक्षिसे मिळवणारा तालुका त्यावेळेस आम्ही झाला होता. त्याबद्दल मी सर्व टीमचं, सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि आता आम्ही पुढचा जो टप्पा असा ठरवला आहे की धुळे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम ऑफिस प्रणालीद्वारे होत आहे. म्हणजे कुठलेही फाईल्स ज्या असतात त्या कागदावरती न राहता कम्प्युटरवरती राहतील, संगणकावर राहतील, जेणेकरून कामकाजामध्ये स्पीड येईल आणि त्याच्यामध्ये नंतर फेरफार करणे सुद्धा शक्य होणार नाही. आमचा आता पुढचा जो टप्पा आहे तो पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे आणि नाशिक विभागात देखील संपूर्णपणे ग्राम पातळीपर्यंत ऑफिसची प्रणाली पोहोचवणे आमचा पुढचा टप्पा आहे.